सिंधुदुर्गमध्ये एटीएस कडून बांगलादेशी महिलांना अटक करण्यात आली आहे। सिंधुदुर्गमधील कणकवली रेल्वे स्टेशन परिसरातून ही अटक झाली आहे। लेबू खाली आणि लीजा रहीम या बांगलादेशी महिलांना अटक झाली आहे। या दोन्ही महिला बांगलादेशातून आधी मुंबईमध्ये आल्या आणि नंतर कणकवलीमध्ये गेल्या। आणि या दोन्ही बांगलादेशी महिलांना आता रेल्वे स्टेशन परिसरातून अटक करण्यात आलेली आहे। एटीएसने सिंधुदुर्गमध्ये ही कारवाई केली आहे। सिंधुदुर्गमधील कणकवली रेल्वे स्टेशन परिसरामधून या दोन बांगलादेशी महिलांना अटक करण्यात आली असं कळतंय। दोन्ही महिला बांगलादेशमधून आधी मुंबईत आल्या आणि मग कणकवलीत पोहोचल्या। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी उमेश बुचडेंकडून। उमेश, अटक करण्यामागे नेमकं काय कारण होतं समजू शकलंय का आणि पुढची काय कारवाई? निश्चितच दोन बांगलादेशी महिला आहेत त्या कणकवलीत आढळलेल्या आहेत। पोलिसांनी रेल्वे स्टेशनवरून त्यांना ताब्यात घेतल्याची अशी माहिती कणकवली ताब्यात घेतल्याची माहिती पुढे येत आहे आणि त्यांची चौकशी देखील कसून सुरू आहे। कारण त्यांच्याकडे कुठले डॉक्युमेंट आहेत काय, म्हणजे आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल किंवा इतर काय डॉक्युमेंट आहेत याची तपासणी केली जाते आणि या नेमक्या कुठे राहिलेल्या, कणकवलीत कुठे होत्या, त्यानंतर कोणाशी त्यांचे आणि त्यांचे कोण साथीदार आहेत का, त्यांच्यासोबत कोण पुरुष आहे, कुठे अन्य महिला आहे काय, याची पोलीस चौकशी करतात। कारण कणकवलीत त्या होत्या अशी माहिती समजते आहे। त्या कुठे गेल्या होत्या का, कुठे हॉटेलला होत्या किंवा अन्य कुठे ठिकाणी होत्या काय, याची माहिती चौकशी पोलीस तपास कणकवली करत आहे एकंदरीत। आणि त्यांच्याकडे अधिक तपासचा जो आहे ते दहशतवादी पथक आहे जे सिंधुदुर्गाचं ते करत आहे आणि त्यांनी आता आज त्यांना ह्याच्यात कोर्टात हजर करणार आहेत आणि कोर्टात हजर करून त्यांच्यावर नेमकी पुढे काय कारवाई होते हे देखील पाहावं लागणार आहे। पण नेमक्या ह्याच्यात कोण आहे, त्या कशा आल्या, कुठून आल्या आणि त्या कोणासोबत होत्या काय, हे देखील आज पोलीस उघड करणार आहेत। जी निश्चित, धन्यवाद उमेश दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।